टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, कराड तालुक्यातील खोडशी धरणही ओव्हरफ्लो। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसाने झोडपलं। केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी पिकांचं नुकसान। सोलापूर शहरातही पावसाची संततधार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार, अनेक शेतांमध्ये साचलं पाणी। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शहरातील जनजीवन विस्कळीत। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, काही भागात साचलं पाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। 2 दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा मंदावला। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस, तालुक्यातील अनेक लहान पुलं पाण्याखाली। अहिल्यानगर जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं। गुणवाडी परिसरातले नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात दुथडी भरून वाहू लागले।